या आणि प्रशांत गायकर यांचं आगमन, प्रसाद गायकर यांचंही आगमन झालं. स्वागत आपलं. काय भेटत ना आले मच्छिंद्र बाबा शेट झाला का प्रसाद मच्छिंद्र शेट झाला आता चला सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल लोड फुल टॉस. पहिल्या बॉलवरती संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन केलं जातोय. 4 षटकांचा सामना आहे. यावेळेस फुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, कॉटन बॉल करण्याची संधी आहे आणि झेल टिपला जातोय. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव, त्यानंतर आलेली महत्वपूर्ण विकेट. डॅनी 11 डोंबिवली संघाला 1 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. चेतनने एक विकेट मिळवले. 1-1 अशी स्थिती आहे डॅनी 11 डोंबिवली संघाची. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल चांगला होता, टप्पा पडल्यानंतर सरळ निघून गेलाय. डॉट बॉल येत असताना अद्यापर्यंत चेतनने चांगली गोलंदाजी केली आहे. एक बात एक अशी स्थिती आहे सध्याच्या घडीला. पाहतोय 4 षटकांचा सामना, तालुका आपच्या 40+ मॅच. यावेळेस फुल करायचा होता, पॉवरफुल फटका आहे, फिल्डर होते त्याच्या पाक्याच्या बाहेर, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत असताना एक बाद 5 अशी स्थिती आहे. पहिला चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा पॉवरफुल टप्प्यावरती थांबले, पोज घेतले आणि त्यानंतर लॉंगांच्या वरून उडवला बॉलला. षटकार. बॉल द्या, बॉल. बॉल द्या. एक चौकार एक षटकार येत असताना पहा मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा बॉलला उडवलंय कडेकडे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. दुसरा षटकार. ओव्हरची समाप्ती झाली आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या 17. 1-17. पहिले 3 चेंडू अत्यंत चांगले फेकले, म्हणजे त्यानंतर 3 चेंडू अत्यंत खराब पाहायला मिळाले. 2 षटकार एक चौकार येत असताना आपण पाहिलं. आमचे दैवलीचे संदेश बागराव, जे स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट जोयलीची स्पर्धा झाली पहिली, त्या पहिल्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलरचे मानकरी याच ग्राउंडवरती. या स्पर्धेमध्ये आत्ताची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये संदेश आपलं सहर्ष स्वागत.
प्रमोद यावेळेस बॉलला उडवलंय, पुन्हा एकदा लेफ्टी बॅटरचे पट्ट्यात षटकार 6 धाबा. धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, कॅचिटचा कॉल मात्र चांगल्या प्रकारे झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. ज्या फलंदाजाने षटकाराने आघात केला होता त्याला सेकंड बॉलवरती बाद केलंय. धावसंख्या 23 आहे. 23 वरती 2 खेळाडू बाद झाल्यात आणि 11 डोंबिवली या संघाचे. बंटी आलाय, 4थ्या क्रमांकाचा खेळाडू. ओ लोअर फुल टॉस हलक्या हाताने खेळला गेलाय, त्याच्यावरती एक धाव. स्ट्राईकला रोटेट केले जातोय. एज लागले, चेंडू पाठीमागे चाललाय शॉर्ट टर्डमॅन मधून. पुन्हा एकदा एक धाव. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू असताना यावेळेस पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. षटकार 6 धावा. झेल टिपण्याची संधी निर्माण झाली होती, त्याच्या आपाक्याच्या बाहेर षटकार. आमचे दोन्ही पंच शहापूरचे अनबान शान मुन्ना पठाण सर आणि आमचे मॅडी सर, स्वतः अध्यक्ष आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक जबाबदारी असते. पुन्हा एकदा बॉलला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला विशाल आहेत तिथे, एकच जामेल. आणि ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त झाला. धाबा येते एकूण 32. विनायक पहिलाच बॉल पूल केलाय, पटका हवेतून केल्यात, फिल्डर आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. विकेट टिजरा. पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र थोडीशी ताकद कमी पडली आणि स्वतः मात्र गोल झाले. फलंदाज बाद झाले.
या दरम्यान आमचे मच्छिंद्र गायकर आणि प्रसाद गायकर यांचा आपण सन्मान करू. आमचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचे आयोजक लेफ्टी बॅटर पुन्हा एकदा पूल केलाय, फटका पासलाय, कॅचचा कॉल, कॅच कॅच कॅच. बा जबरदस्त झेल टिपला गेलाय. 2 चेंडू 2 विकेट. दोन चेंडू 2 विकेट मिळाल्या. एक ओव्हर बाकी आहे. चला बदलापूरमधील पहिला 4 व्हीलरचा मानकरी इंदोरोदय सम्राट चषकाचा संदेश बागराव याचंही सहर्ष स्वागत, याचाही सत्कार केला जाईल. चला नवीन बॅटर मैदानामध्ये शेलार करण्याचा प्रयत्न. षटकार आणि 6 नो बॉल. यस नो बॉल आलाय. ओव्हर नंबर 3 चा केस सुरू आहे. चांगली बॅटिंग अद्यापर्यंत डॅनी 11 डोंबिवली या संघाची. पुन्हा एकदा बॉलला उडवण्याचा प्रयत्न. बॉल बराच वेळ हवेत आहे. फिल्डर आल्यात. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. वन 41 धावा झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा ऑन साइडला खेळात. एकेरी धाव मिळत असताना हो येथे मिसफील्ड झाली आहे. 1-2 मध्ये रूपांतर. शैलेश शेलारला 2 धावा मिळतील. तीन ओव्हरचा केस समाप्त झाला. एक बॉल 4 2 टू गो. पडल्यानंतर बॉल अगदी सरळ दिशेला निघून गेलाय. डॉट बॉल येत असताना हो पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळायचा होता. आणखीन एक डॉट बॉल आलाय. 3 ओव्हरचा केस समाप्त झालाय. धाबा झाल्यात त्या 43. धाबा. 4 बाद 43.
शेवटचं षटक गोलंदाज अण्णा. पहिलाच बॉल फुल टॉस, याच्यावरती प्रहार षटकार 6 धाबा. चला नेक्स्ट मॅच साठी जागृती स्पोर्ट आपण रेडी राहायचंय. पुन्हा एकदा फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला गेलाय, गॅप मधून गेलाय, षटकारानंतर हा चौकार 4 धाबा. गुड शॉट. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे, पुन्हा षटकार, 2 षटकार 1 चौकार आणि धावसंख्या 59. पुन्हा एकदा बॉलला उडवलंय लॉंग ऑफच्या वरून. 6 धावा. 66 60 पहा. चांगली बॅटिंग होत असताना अद्यापर्यंत 3 षटकार 1 चौकार. पुन्हा एकदा वन्स अगेन. आणि खेळाडू बाद झाले त्या ठिकाणी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅच मात्र चांगल्या पद्धतीने टिपला गेलाय. 3 षटकार 1 चौकारानंतर 5 झाले चांगले बॅटिंग करत असताना. आणि आता शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल, पिकअप शॉट, षटकार 6 धावा. आणि एकूण जर धावसंख्या पाहिली तर 71 झाल्यात. 71, 72 टू विन.
चला 71 धावा गेल्यात. 72चं टार्गेट आहे मॅच मध्ये. नेरल वॉरियर्स या संघासमोर सलामीची जोडी ओपनिंग प्लेयर मैदानामध्ये. डावकरू आताचे बॅटर्स स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक अण्णा. बॉलर कोण? हा गोलंदाज अवधूत. पहिलं षटक. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केले. दुसरे धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. दोन्ही स्वतःचा आणि सांघिक अकाउंट ओपन करत असताना पुन्हा एकदा बिगिटचा फटका चांगल्या डीप मध्ये फोल्डर उपस्थित आहेत. एकच धाव. टार्गेट या मॅच मध्ये मोठा आहे 72 टू विन. 72 धाबांचं लक्ष या मैदानामध्ये पूर्ण करायचंय. यावेळेस ओ लेग स्टंप. यावेळेस मात्र फलंदाज बाद दांडी गुल झाली आणि पहिला धक्का नेरल वॉरियर्स या टीमला लागत असताना अवधूतला पहिलं यश मिळालं. विकेट करण्याचा प्रयत्न. टप्पा अत्यंत चांगला होता. डॉट बॉल येत असताना फटका तर येते चांगला आहे. खूपच उंचावरती बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर जात चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि कॅच टिपला गेलाय. असं वाटलं की बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो की काय बॉल, मात्र थोडीशी ताकद कमी पडली आणि दुसरा विकेटचं पतन होत असताना धक्का दुसरा. दोन बाद 4 अशी स्थिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये.
चांगला चेंडू होता, लेफ्ट साऊंड स्पिन. गोलंदाज पहा मिळते तुम्हाला. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येत असताना पुन्हा एकदा चांगला बॉल. डॉट. फटका इथून हवेत केल्यात. फिल्डर उपस्थित आहेत. कॅचचा कॉल. कॅच टिपला जातो. आणखीन एक विकेट. विकेट नंबर 3. नवीन बॅटर चेतनला पाहतोय आपण मैदानावरती येत असताना. विकेट 3 गेल्यात. बॅकफुटला जाऊन कट केलाय. एक धाव सहजरित्या मिळेल. एकणी धावसंख्या पुढे सरकली आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. स्पिन आक्रमण. यावेळेस फटका चांगला आहे. पिकअप शॉट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावा. ओव्हरची समाप्ती झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरमध्ये धाबा आहेत त्या 12. पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारी टीम आपल्याला पाहायला मिळेल टेंबवली आणि त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये मालेगाव संघ. आपण आले असेल तर आल्याची नोंद करा. हो, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला जास्त वळलाय. पंच वाढचा इशारा करत असताना पिकअप शॉट. पुन्हा एकदा बॉल बराच वेळ आबेमध्ये होता. एकच धाव. फटका येते तर चांगला आहे. बॅटच्या रडारामध्ये आलाय. फेकून दिला बॉलला. षटकार. 6 धावा. चेतनच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा विकेट खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप. डॉट बॉल.
पुन्हा हलक्या हाताने खेळला गेलाय, त्याच्यावरती फक्त सिंगल आली आहे. वाईट बॉल पडल्यानंतर भरपूर बाहेरच्या दिशेला निघून जातोय आणि पंच बाडचा इशारा करत असताना पुन्हा एकदा वाईट, लागोपाठचे 2 वाईट. फटका येते तर चांगला बॅटच्या रडारामध्ये आला, फेकून दिला बॉलला. अण्णाच्या बॅटमधून तिसरा षटकार. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाबा आहेत त्या 30 धाबा. काय बोलता? काल बघले बॅटिंग पहिल्या ओव्हरला किती आले? 24 हा, 30 शेवटचा बॉल बी गेला ना. चला 6 बॉल 42 ची मॅच आहे आता. 6 चेंडू 42 धाबा करायच्यात नेरल बॉईज टीमला. पहिलाच बॉल 1 धाव. 5 बॉल 41. ज्या प्रकारे डॅनियल 11 संघाने 71 धाबा केल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये, त्याचा पाठलाग करत असताना मात्र टीम पहा मिळतो पूर्णपणे पॅक फुटला. फक्त आता औपचारिकताच बाकी आहे. हो, पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. स्लोवन केलाय पुन्हा एकदा डॉट. चांगली गोलंदाजी, शेवटचं षटक मार्गस्थ असताना फक्त एकच लिगल डिलिव्हरी फेकायची आता. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी जागृती स्पोर्ट डोंबिवली. आणि येथे मात्र सामना जिंकला डॅनियल 11 संघाने, ज्याने 72चं टार्गेट ठेवलं होतं. नेरल बॉईज संघाला ते पार करता आलं नाहीये आणि अशा रीतीने डॅनियल 11 संघाने हा सामना जिंकलाय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन याचं डॅनियल 11 संघ आणि जागृती स्पोर्ट.